नमस्कार मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. ज्यांनी ज्यांनी राधाला पाहिलं होतं त्यांना अश्रू आवरत नव्हते. जन्ममृत्यू फार झाले माझे जीवा, ऐक माझ्या धावा पांडुरंगा. शिणलो बहुत करिता येर झारा, रखुमाईच्या वरा पावे वेगी. तुका म्हणे तू गा पतित पावन, घेई माझा शिण जन्मांतर. टाळ मृदुंगाच्या गजरात राधेची शवयात्रा वेशी बाहेर आली. सर्वांमागून कशी बशी त्राण नसलेली कपिला येत होती. मुक्या जीवांच्या दुनियेतील एक मातेची आपल्या कन्येला ही जगावेगळी आदरांजली होती. याच देही याच डोळा तिला हे सारं पाहावं लागत होतं. हिरंभटांच्या शेतात काही भाविक आधीच जाऊन तयारी करून ठेवली होती त्यांनी. महायात्रा तिथे पोचताच टाळ मृदुंगांच्या गजरात हरिनाम गरजू लागलं. राधेच्या अंगावर गुलाल फुलं उधळली गेली. अखेर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मातीत माती मिसळली गेली. काहींना शोक आवरेना. जड अंतःकरणाने सारे परतू लागले. पण कपिला तिथून हालेच ना. तिला नेण्याचा देवांनी पुष्कळ प्रयत्न केला, पण ती उठेना. आणि आतापर्यंत गप्प असलेली कपिला तिचं हंबरडं दूरपर्यंत ऐकू येऊ लागलं. मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता सीर्ण गेला. बहिणाबाई अजून बेशुद्धीतच होत्या. आऊजींच्या औषधोपचाराचाही उपयोग होत नव्हता. त्यांना आश्चर्य वाटत होतं. असं कधी झालं नव्हतं. रत्नाकर नदीवर स्नानास गेले होते. ते यायच्या आत आऊजींना काही बोलायचं असल्यामुळे त्यांनी जानकीबाईंना आवाज दिला. त्या आल्यावर आऊजी लगेच मुद्द्यावर आले. म्हणाले, मागे रत्नाकरांच्या स्वभावाविषयी बोलताना सांगितलं होतं ना मी, वरून शांत दिसणारे लोक केव्हा कधी काय करतील याचा नेम नसतो. परवा याची प्रचिती आलीच. हा माणूस फार पुढे गेलेला आहे. बहिणाचं काही खरं नाही. यांचं वागणं असंच राहिलं तर पंचायत आहे. बहिणा आपल्या कर्तव्याला चुकत नाही. पत्नी धर्म ती व्यवस्थित पाळते. असं असताना जी मारहाण केली त्याला तोड नाही. त्याचा हा स्वभाव बदलायला हवा. त्याच्या अनावर होणाऱ्या रागाचं खरं कारण काय असेल? जानकीबाई म्हणाल्या, मला समजलंय. काल मंदाकिनीने सांगितलं, त्या भांडखोर मीराबाईंनी ही कळ लावली आहे. पण असला कपटी आणि नीचबाईच्या सांगण्यावर रत्नाकर यांनी विश्वास ठेवावा याचं आश्चर्य वाटतं. आपले तिचे काही भांडण नाही. तिच्याबद्दल कळल्यापासून मी तिला टाळते, पण शेवटी गेलीच आपल्या वाट्याला. आऊशी म्हणाले, अशा विघ्नसंतोषी लोकांना कुणाचंही चांगलं पाहवत नाही. अशा लोकांपासून सावध असायला हवं. हो, पण जावयांचा स्वभाव कसा बदलणार? ते हलक्या कानाचे दिसतात. आपण त्यांना काही सांगण्याच्या भानगडीत न पडलेलं बरं. फक्त बहिणाला सावध करायला हवं. पुढं काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. बहिणा बरी झाली मी पुन्हा स्वामीजींच्या प्रवचनाला जाऊ. आता तिला पांडुरंगच सारेल. बहिणाबाई स्वामींच्या प्रवचनातून नक्कीच काहीतरी बोध घेतील. काहीतरी मार्ग सापडेलच. वासरू अगदी शेवटच्या अवस्थेत गेल्याच्या प्रचंड दुःखाने बहिणाबाईंची शुद्ध हरवली. ती अजून शुद्धीवर आली नव्हती. प्राणी मात्रांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला होता. शिवाय त्यांच्यात आणि राधेत पूर्णजन्माचं एक अचूक नातं निर्माण झालं होतं. त्यांच्यावर झालेले विविध संस्कार, पांडुरंगावरील निस्सीम भक्ती, जयराम स्वामींची अमोल वाणी, तुकोबांच्या विविध अभंगांचा परिणाम विशेष झाला होता. त्या शुद्धीवर आल्यावर राधा दिसणार नव्हती. राधा गेल्यावर कपिलाची झालेली अवस्था समजली नव्हती त्यांना. बहिणाबाई शुद्धीवर नसल्यामुळे कपिलाही कोणाकडून चारापाणी घेत नव्हती. चौथ्या दिवशी रात्री बहिणाबाईला स्वप्न पडलं. प्रकाशवलयातून एक तेजस्वी सत्पुरुष उभा होता. तो म्हणाला, बहिणा सावध हो, सावध हो. खऱ्या अर्थानं आता जागी हो. विचारानं वाग. तुझं जीवन आनंदी होईल. उठ, जागी हो. हळूहळू प्रकाशवलय धुसर होत गेलं. झोपेतून उठल्याप्रमाणे बहिणाबाई एकदम उठून बसल्या. त्यांनी चौकडे पाहिलं तर समोर आई वडील बंधू पती बसले होते.
तुळस बुक्यांचा सुगंध फक्त त्यांना अजून जाणवत होता. त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले आणि डोळ्यापुढे एकदम दिसू लागली चंद्रभागा, ते पुंडलिक मंदिर, ते विस्तीर्ण वाळवंट, रमणीय घाट आणि दिसू लागले विठ्ठल मंदिर. विटेवर उभा असलेल्या कैवल्याचा पुतळा, तुळशी माळा घालून कंठी उभा विटेवरी, जग जेठी विठ्ठल विठ्ठलवाणी, अमृत हे संजीवनी. बहिणाबाईंनी डोळे उघडले तरी त्यांना पांडुरंग दिसत होता. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. बहिणाबाई पांडुरंगमय झाल्या. जिकडे पाहावं तिकडे विठ्ठल विठ्ठल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. बहिणाबाईंना एकदम जयराम स्वामी दिसू लागले. प्रवचनात ते तुकोबांचा अभंग गात होते. तू माझी माऊली, तू माझी सावली, पाहता वाटली पांडुरंगी. तू मज एकला वडील धाकुला, तू मज आपला सोयरा जीवा. तुका म्हणे जीव तुझ्या पाशी असे, तुझं वेण ओस सर्व दिशा. जयराम स्वामी करत असलेले विवेचन बहिणाबाईंना स्पष्ट ऐकू येत होतं. तुकोबांच्या अभंगाने बहिणाबाई भारावून गेल्या. त्यांना दुसरं काही सुचेना. तुकोबांचा छंद लागला मानसी. बहिणाबाई नवचैतन्य निर्माण झालं. मरगळ दूर झाली. एकदम वेगळं वाटू लागलं. तुकोबांची वाणी ऐकून अंतःशुद्धी झाली. पारमार्थिक उन्नतीचे नवे दालन खुले झाले होते. पूर्वजन्माचा मोठा ठेवा बहिणाबाईंना लाभला होता. बहिणाबाईंनी डोळे उघडले ते नव्या प्रेरणेने. जानकीबाईंनी त्यांना आग्रहानं खाऊ घातलं. लगेच त्या कपिलाकडे गेल्या. बहिणाबाईंनी दिलेल्या चारा तिने लगेच खाऊन टाकला. तिचं उपोषण संपलं. उद्याचा दिवस दोघींच्याही जीवनात नव्यानं उगवणार होता. बहिणाबाईंना सकाळी उठल्यापासून वेगळं वाटू लागलं. नवा उत्साह, नवा जोम संचरल्यासारखं वाटू लागलं. साक्षात पांडुरंग स्वप्नात जाऊन त्यांचं जीवन बदलून टाकलं. सारखे शब्द आठवू लागले. खऱ्या अर्थाने जागी हो, उठ, जागी हो. त्यांना आता खऱ्या अर्थानं जागं व्हावं लागणार होतं. आतापर्यंत त्यांना परिस्थितीच्या अधीन राहून वागावं लागत होतं. नशिबाला बोल द्यावा लागत होता. पण आता त्यांनी नवा निश्चय केला. कितीही कष्ट पडले तरी त्याप्रमाणे ते वागणार होत्या. जीवनात आलेली मरगळ दूर करणार होत्या. जयराम स्वामींच्या कीर्तन प्रवचनाला त्या आवर्जून जाऊ लागल्या. तुकोबांची वाणी ते समजावून सांगत असल्यामुळे तुकोबा संबंधींचे आकर्षण वाढलं होतं. अधूनमधून तुकोबांच्या वैयक्तिक गोष्टीही स्वामी सांगत असत. दर आषाढीला तुकारामांची आणि जयराम स्वामींची गाठभेट होत असे. त्यांची अमृतमय कीर्तने त्यांनी ऐकली होती. प्रत्यक्ष तुकोबांचे दर्शन होणे, त्यांचे कीर्तन ऐकणे साधी गोष्ट नव्हती. पंढरीच्या वाळवंटी ही किमया घडल्यामुळे स्वामी अक्षरशः भारावून गेले होते. देहूमधील काही दुष्ट लोकांनी तुकारामांना विनाकारण छळलं होतं. त्यांचे सारे अभंग इंद्रायणीत बुडवण्यात आले होते. त्यांचा काही अपराध नसताना त्यांना अभंग लिहिण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं. तुकाराम म्हणाले, अभंग मी लिहितच नाही, पांडुरंग माझ्या मुखाने बोलतो. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. तुकारामांचे अभंग इंद्रायणीत टाकल्यावर इंद्रायणी काठी त्यांनी 13 दिवस उपोषण केलं. अखेर 14व्या दिवशी त्यांना वह्या साक्षात इंद्रायणीनं जशाच्या तशा पृष्ठभागावर आणल्या. पाण्यात न भिजलेल्या, अगदी जशाच्या तशा कोरड्या. हा चमत्कार हजारो डोळ्यांनी पाहिला होता. तुकोबा खरोखरच साक्षात्कारी पुरुष असल्याचं त्यांना कळून आलं. भाविकांनी तुकोबांचा जय जयकार चालू केला. 13 दिवसांच्या उपोषणाने क्षीण झालेले तुकोबा या वया पाहून नवचैतन्याने गाऊ लागले. तू माझी माऊली, तू माझी सावली, पाहता वाटुली पांडुरंगी. तू मज एकला वडील धाकुला, तू मज आपुला सोयरा जीव. तुका म्हणे जीव तुझं पाशी असे, तुझी आले ओस सर्व दिशा. या जलदिव्यापासून तुकाराम महाराजांची कीर्ती साऱ्या महाराष्ट्रात पसरली. देहूभूमी पवित्र बनली. पंढरीच्या पांडुरंगाला नामदेवानंतर महान भक्त भेटला.
जयराम स्वामींसारखे विठ्ठल भक्त तुकोबांची अभंगवाणी गात गात साऱ्या महाराष्ट्रात फिरू लागले. एका कीर्तनात या जलदिव्यांची कथा बहिणाबाईंनी सांगितली. तेव्हापासून तुकाराम महाराज त्यांचं परमदैवत बनले. त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली होती. कधी एकदा तुकोबांचं दर्शन होईल हाच ध्यास लागला होता. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. बहिणाबाईंच्या घरातलं वातावरण सुधारलं होतं. आलेली अवकळा संपली होती. रत्नाकरांचं वागणं पुन्हा सुधारलं होतं. ते घरातही लक्ष घालू लागले होते. रागाच्या भरात हिरंभटांनी त्या सर्वांना घर सोडण्यास सांगितलं होतं, पण आऊदेवांनी केलेल्या विनंतीने ते जरा शांत झाले होते. नंतर काही दिवस त्यांनी रत्नाकरवर लक्ष ठेवलं. त्यांच्यात सुधारणा झालेली दिसल्यावर त्यांना पुन्हा मदतीला बोलावलं. आऊजी जानकीबाईंना म्हणाले, जावईबुवांच्या वागण्यातील काही फरक हिरंभटांना जाणवला असेल, म्हणूनच त्यांनी स्वतःहून त्यांना कामावर बोलावून घेतलं. जानकीबाई म्हणाल्या, मागच्या शुक्रवारी रत्नाकर बहिणाला घेऊन प्रथमच अंबाबाईच्या दर्शनाला गेले. त्यावेळी हिरंभट देवळातच होते. ते दोघे त्यांच्याही पाया पडले. ही घटना त्यांना भावली असेल. शिवाय ते बहिणाबाईंच्या बरोबर स्वामींच्या प्रवचनाला येत आहेत, हा पण एक शुभ शकून आहे. हळूहळू रहिमतपूरसारखे वातावरण येथेही सुरू झाले. नवनवीन ओळखी होऊ लागल्या. लोक प्रेमाने बोलावू लागले. राधा मनुष्यवाणीने बोलल्यामुळे बहिणाबाईंची कीर्ती दूरवर पसरली होती. जयराम स्वामींच्या रसाळ अशा तुकोबांच्या भंगवाणीने जणू पंढरीतच आल्यासारखं वाटत होतं. काही वर्षांपूर्वी बहिणाबाईंनी थोड्याफार काव्यरचनेला सुरुवात केली होती. काही अभंगही लिहिले होते, पण नंतर खंड पडला होता. योग्य वातावरण आणि मोकळीक मिळत नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली होती. जयराम स्वामींच्या प्रवचनामुळे नवीन उत्कटता अनुभवू लागली. जयराम स्वामींचाही दृष्टिकोन त्यांच्या बाबतीत बदलला होता. त्यांची पांडुरंग भक्ती, धार्मिकता, उत्कटता, राधाचा आणि त्यांच्या पूर्वजन्माचा संबंध या सर्वांमुळे त्यांच्या अधिक निकट वाटू लागल्या. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. उद्या याच्या पुढचा भाग आपण वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या पुढच्या भागासह.